श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष गुरुवारी मांडलेली पूजा ही कधी उचलावी, त्याचप्रमाणे या पूजेची उत्तर पूजा कशी करावी, पूजेतील साहित्याचे काय करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मार्गशीर्ष गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत केले जाते. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी पूजा मांडली जाते, उपवास केला जातो, देवीची आरती केली जाते आणि सायंकाळी हा उपवास सोडला जातो. मार्गशीर्ष गुरुवारी जी पूजा मांडलेली आहे या पूजेची दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ही पूजा उचलली जाते. शुक्रवारी ही उत्तर पूजा करायची आहे आणि ही उत्तर पूजा कशी करावी तर शुक्रवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून ही उत्तर पूजा करायची आहे. सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. कपाळाला आपल्या हळदी कुंकू लावायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे. आदल्या दिवशी जर आपण पूजेमध्ये तुपाचा दिवा लावला तर उत्तर पूजा करताना सुद्धा तुपाचा दिवा लावायचा. जर आदल्या दिवशी तेलाचा दिवा लावला असेल तर उत्तर पूजा करताना सुद्धा तेलाचाच दिवा लावायचा. दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आहे. दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला अगरबत्ती सुद्धा लावायची आहे. बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उत्तर पूजा करतो मग त्यावेळेला सकाळी उठल्यानंतर घरामध्ये झाडू मारावा का, तर रोजच्या प्रमाणे आपल्याला घरामध्ये झाडू मारून स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर आपण उत्तर पूजा करायची आहे. आता दिवा वगैरे लावून झाल्यानंतर पूजेमध्ये आपण ज्या ज्या देवदेवता मांडलेल्या आहेत म्हणजे गणपती बाप्पा, माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल, कलश असेल, तसेच श्रीयंत्र, शंख, कवड्या, तर ह्या सर्वांना हळदी कुंकू व्हायचं आहे, अगरबत्तीनं ओवाळायचं आहे आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हे व्यवस्थित असावेत, अखंड असावेत, किडलेले तुटके फुटके तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत. आणि उजव्या हातामध्ये हे तांदूळ घेऊन माता लक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आणि आपण जी काही पूजा केलेली आहे या पूजेमध्ये जर आपल्याकडून नकळतपणे काही चूकभूल झाली असेल, या पूजेमध्ये जर काही कमी जास्त झाले असेल तर देवीला आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे. आणि हे सर्व तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला सर्व देवदेवतांवर थोडे थोडे टाकायचे आहेत, कलशावरती टाकायचे आहेत. यानंतर सर्वप्रथम कलश हा थोडासा हलवायचा आहे. ज्या मूर्ती आहेत गणपती बाप्पांची असेल, लक्ष्मी मातेची असेल, श्रीयंत्र असेल तर हे सुद्धा आपल्याला थोडं थोडं हलवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटे आपल्याला ती पूजा तशीच राहू द्यायची आहे. यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे. उत्तर पूजा केल्यानंतर लगेचच आपल्याला पटकन ही पूजा उचलायची नाही. पूजा उचलल्यानंतर कलशातील जे पाणी आहे तर ते घरातील सदस्यांच्या अंगावरती टाकायचं आहे. संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. उरलेलं पाणी झाडांना घालायचं आहे. तुळशीला मात्र आपल्याला हे पाणी घालायचं नाही. तुळस ही सुद्धा एक देवता आहे, त्यामुळे कधीही तुळशीला पाणी घालताना स्वच्छ पाणी घालावे. त्यामुळे या कलशातील पाणी हे तुळशीला घालू नये. बऱ्याच महिला ही चूक करतात की कलशातील पाणी तुळशीला घालतात, परंतु हे चुकीचे आहे. त्यानंतर पूजेमध्ये आपण जी काही फुले वापरतो, पाने वापरतो, जे साहित्य खराब होण्यासारखं आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचं आहे. पूजेमध्ये जे आपण डहाळे वापरतो तर ते घराबाहेर 4 दिशेंना टाकायचे आहेत. फळे जी पूजेमध्ये वापरलेली आहेत तर ती प्रसाद म्हणून खायची आहेत. देवीपुढे आपण जो विडा ठेवलेला आहे, विड्याची पाने जी आहेत तर ती निर्माल्यात टाकायची आहेत. इतर जे साहित्य आहे म्हणजे सुपारी असेल, हळकुंड असेल, खारीक असेल, नाणं असेल तर ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे. कारण प्रत्येक गुरुवारी विडा ठेवताना हेच साहित्य आपल्याला वापरायचं आहे. कलशामध्ये सुद्धा आपण जे नाणं, सुपारी टाकतो तर हे सर्व आपल्याला तसंच ठेवायचं आहे. म्हणजे जे साहित्य आपण पुन्हा वापरू शकतो हे सर्व साहित्य आपल्याला आपण जे पाटावरती किंवा चौरंगावरती कापड अंतरलेलं असतं तर त्यामध्ये बांधून ठेवायचं आहे. नारळसुद्धा त्यामध्ये बांधून ठेवायचं आहे. तांदूळ असतील तर हे सर्व त्यामध्ये बांधून एका बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून आपला पुन्हा त्या वस्तूंना हात लागणार नाही. आणि पुढच्या गुरुवारी आपल्याला हेच साहित्य वापरून पुन्हा पूजा जी आहे तर ती मांडायची आहे. शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो आणि उद्यापनानंतर नारळ जो आहे तर तो विसर्जित करावा. किंवा आपली जर पद्धत असेल की तो नारळ फोडून प्रसाद बनवण्याची तर आपण आपल्या पद्धतीनुसार तो नारळ फोडून त्याचा गोड प्रसाद बनवून घरातील सर्व सदस्यांना वाटू शकतो.
आपण कलशाची पूजा ही देवी स्वरूप करत असतो, त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये हा नारळ फोडला जात नाही, तर तो विसर्जित केला जातो. आपली जशी पद्धत आहे तर त्यानुसार करायचं आहे. तांदूळ जे आहेत तर ते आपण पक्ष्यांना खायला देऊ शकतो किंवा आपण घरामध्ये सुद्धा या तांदळाचा भात बनवू शकतो, तांदळाची खीर बनवू शकतो. तसेच जी काही आपण पूजेमध्ये फळे ठेवलेली आहेत तर ती प्रसाद म्हणून आपण खाऊ शकतो. खराब होणारं सर्व साहित्य आपल्याला उद्यापनानंतर विसर्जित करायचं आहे आणि जे साहित्य आपण वापरलेलं आहे, वापरण्यायोग्य आहे, तर ते आपण वापरू शकतो. आपण जी देवीची ओटी भरतो, कोणत्याही गुरुवारी आपण ही ओटी भरत असतो, तर ओटीचं साहित्य आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला उद्यापनानंतर देऊ शकतो.